नमस्कार, मी सरिता कौशिक. भारताच्या नव्या संसदेच्या सर्व अपडेटसह झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे. देश पातळीवर घडणाऱ्या घडामोडींमध्ये आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. आता तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? तर विशेष बाब ही की अर्थसंकल्पीय, पावसाळी, हिवाळी अधिवेशना व्यतिरिक्त हे विशेष अधिवेशन केंद्र सरकारने बोलावलंय. त्यामुळे या अधिवेशनाबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. मात्र सरकारने कुठले प्रस्ताव येणार, कुठली विधेयकं मांडली जाणार याबाबत माहिती देत विरोधकांच्या विविध चर्चांना लगाम लावला. पण पंतप्रधान मोदींनी जास्तीत जास्त सदस्यांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावं असं आवाहन करताना या विशेष अधिवेशनात ऐतिहासिक निर्णय घेतले जातील असे संकेत दिलेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी काही सरप्राईज देणार का अशी चर्चा रंगू लागली आहे. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज आपल्या नेहमीच्याच म्हणजेच संसदेच्या जुन्या इमारतीत पार पडले. उद्या मात्र भारताच्या नव्या संसदेत म्हणजेच अनेक वादाचे केंद्रस्थान ठरलेल्या सेंट्रल विस्टामध्ये आपले खासदार वास्तुप्रवेश करणार आहे. विशेष अधिवेशनाची पुढची कारवाई उद्यापासून सेंट्रल विस्टामध्ये होणार आहे. त्या नव्या इमारतीच्या दारातून एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. आधीच नव्या संसद इमारतीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट करणाऱ्या विरोधकांनी मागणी नसताना हे अधिवेशन बोलावल्याने सरकारवर टीकेचे बाण सोडले. सरकार काहीतरी लपवत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावरूनही मोदींनी विरोधकांना रडगाणी गाण्यासाठी बराच काळ आहे, तो नंतर करा असा टोला लगावलाय. त्यावरूनच आजच्या झिरो आवर मध्ये आम्ही तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता. तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, 5 दिवसांच्या संसदेच्या विशेष सत्रात मोदी काही सरप्राईज देतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. उद्यापासून म्हणजेच गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनातून देशाचा गाडा हाकण्यास सुरुवात होईल. तत्पूर्वी जुन्या संसद भवनाला निरोप देताना पंतप्रधान मोदींनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे त्यांच्या या भाषणात इतर वेळी दुर्लभ असा पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचाही विशेष उल्लेख पाहायला मिळाला. पंडित नेहरू, लाल बहादूर शास्त्रींपासून अटल बिहारी आणि मनमोहन सिंहापर्यंत सर्वांनी देशाला नवीन दिशा दिली असं मोदींनी सांगितलं. पंडित नेहरू की जो प्रारंभिक मंत्रिपरिषद थी, बाबा साहब आम्बेडकर जी एक मंत्री के रूप में दुनिया की बेस्ट प्रैक्टिसेस भारत में लाने पर बहुत जोर दिया करते थे. फैक्ट्री कानून में अंतर्राष्ट्रीय सुझावों को शामिल करने पर बाबा साहब सर्वाधिक आग्रही रहे थे और उसका परिणाम आज देश को लाभ मिल रहा है. बाबा साहब आम्बेडकर ने देश को नेहरू जी की सरकार में वाटर पॉलिसी दी थी और उस वाटर पॉलिसी बनाने में बाबा साहब आम्बेडकर की बहुत बड़ी भूमिका रही थी. लाल बहादुर शास्त्री जी ने 65 के युद्ध में हमारे देश के जवानों में का हौसला बुलंद करना, उनके सामर्थ्य के लिए को पूरी तरह राष्ट्र पे झोंक देने की प्रेरणा इसी सदन में से दी थी लाल बहादुर शास्त्री का. और यहीं पर उन्होंने ग्रीन रिवॉल्यूशन के लिए एक मजबूत नींव लाल बहादुर शास्त्री जी ने रखी थी. ये सदन इस बात का हमेशा ऋणी रहेगा क्योंकि इसी सदन में हमारे पूर्व प्रधानमंत्री चरण सिंह जी ने ग्रामीण मंत्रालय का गठन किया था, रूरल डेवलपमेंट मिनिस्ट्री. इसी सदन में मतदान की उम्र 21 से 18 करने का निर्णय हुआ था. अटल बिहारी वाजपेयी जी का सरकार भी हमने इसी सदन ने देखी. सर्व शिक्षा अभियान देश में आज वो महत्वपूर्ण बन गया है. मनमोहन जी की सरकार
कैश फॉर वोट को भी, उस कांड को भी सदन ने देखा है। पहली बार एक सांसद के रूप में इस भवन में मैंने प्रवेश किया तो सहज रूप से मैंने इस संसद भवन के डोर पक्ति पर अपना शीश झुका करके भारत के लोकतंत्र की ताकत है, भारत के सामान्य मानवी की लोकतंत्र के प्रति श्रद्धा का प्रतिबिंब है कि रेलवे प्लेटफॉर्म पर गुजारा करने वाला एक गरीब परिवार का बच्चा पार्लियामेंट पहुंच गया। आर्टिकल 370 ये सदन हमेशा हमेशा गर्व के साथ कहेगा इस सदन के कारण वन नेशन वन टैक्स, वन नेशन वन टैक्स, जीएसटी का निर्णय भी इसी सदन ने किया। वन रैंक वन पेंशन, ओआरओपी, ये भी इसी सदन ने देखा। गरीबों के लिए 10% आरक्षण कोई विवाद के बिना पहली बार इस देश में करने में सफल है। देशाला नवे संसद भवन हवे याबाबत 2012 सालापासून सर्व पक्षांचं एकमत होतं, मात्र त्यावर केवळ चर्चाच होत राहिली। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला आणि नव्या संसद भवनाचं अशक्यप्राय वाटणारं आव्हान पार केलं। नवे संसद भवन ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी सज्ज झालेलं असताना आता जुन्या संसद भवनाचं काय होणार असा प्रश्न प्रत्येकाला पडलाय। यासाठी केंद्र सरकारनेही काही नियोजनही केलंय। पाहुयात याबाबत टीम 0 अवरनं केलेला रिसर्च रिपोर्ट। गेली 75 वर्ष भारताच्या अद्वितीय प्रगतीचा साक्षीदार ठरलेलं हे जुनं संसद भवन आता केवळ आठवण म्हणूनच राहणार आहे। कारण आता भारताच्या विकासाचा गाडा अधिक वेगानं हाकण्यासाठी नवं संसद भवन सज्ज झालंय। उद्यापासून संसदेच्या विशेष अधिवेशनाचं कामकाज या नव्या संसद भवनातून होणार आहे। आता या जुन्या संसद भवनाचं काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला असेलच, पण आता त्याचीही केंद्र सरकारनं आधीपासूनच तजवीज करून ठेवली आहे। देशाच्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या या जुन्या संसद भवनाचं जतन करण्यात येणार आहे, ज्यामुळे येणाऱ्या पिढ्यांना लोकशाही प्रक्रिया पाहिलेल्या संसद भवनाचा इतिहास कायमच स्मरणात राहणार आहे। या इमारतीचा उपयोग संसदेशी संबंधित कार्यक्रमांच्या आयोजनासाठीही केला जाऊ शकतो। तसंच या संसद भवनाचं संग्रहालयातही रूपांतर करण्यात येणार आहे। स्वातंत्र्यापूर्वी इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल या वास्तूलाच स्वातंत्र्यानंतर संसद भवनाचा दर्जा देण्यात आला। जुन्या संसद भवनाची रचना ब्रिटिश आर्किटेक्ट सर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर यांनी केली होती। तब्बल 100 वर्ष जुन्या संसद भवनातील जागाही भविष्याचा विचार करता अपुरी पडू लागली। त्यामुळे सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट सुरू झाला। त्यातल्या नव्या संसदेतील लोकसभेचं सभागृह राष्ट्रीय पक्षी मोराच्या थीमवर होतं, तर राज्यसभेच्या सभागृहाची रचना ही राष्ट्रीय फूल कमळाच्या थीमवर करण्यात आली आहे। जुन्या लोकसभेत जास्तीत जास्त 552 व्यक्ती बसण्याची व्यवस्था होती, तर नवीन लोकसभेच्या इमारतीत तब्बल 888 आसनांची व्यवस्था आहे। जुन्या राज्यसभेत 250 सदस्य बसू शकत होते। नवीन राज्यसभा सभागृहाची क्षमता ही 384 पर्यंत वाढवण्यात आली आहे। जुन्या संसद भवनाच्या बांधकामावर 83 लाख रुपये खर्च करण्यात आला होता, तर नव्या इमारतीच्या उभारणीसाठी सुमारे 862 कोटी रुपये एवढा खर्च झालाय। जुनी संसद ही गोलाकार होती, तर नवी संसद ही त्रिकोणी आहे। जुन्या संसदेसाठी 100 वर्षांपूर्वी 83 लाख रुपये खर्च झाला होता, तर नव्या संसदेला 862 कोटी रुपयांपर्यंत खर्च झालाय। जुनी संसद उभारण्यासाठी 6 वर्षांचा कालावधी लागलाय, तर नवी संसद ही 21 महिन्यांमध्ये पूर्ण झाली आहे।
कामकाजाला सुरुवात होण्याआधीच विविध कारणांनी नवं संसद भवन चर्चेत आलं होतं. मात्र आता प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यामुळे ही नवी संसद इमारत सरकार आणि विरोधकांमध्ये देशहिताच्या चर्चा घडवण्यास नक्कीच महत्वाचा दुवा ठरेल अशी आशा आहे. 0 आवर्ससाठी ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. जुन्या संसदेच्या काही न विसरता येणाऱ्या आठवणींना एकदा उजाळा देऊयात आणि त्यासाठी आपल्या मीडिया सेंटरला जाऊया. बघूया काही इन्फोग्राफिक्स. बांधकामाची सुरुवात जुन्या संसदेची 1921 साली झाली, ज्यावेळेला आर्किटेक्ट एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर हे होते. बांधकाम पूर्ण झाले 1927 ला. जुने नाव होते काउन्सिल हाऊस. ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा. संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला झाली. भारताकडे सत्तेचं हस्तांतरण झालं 15 ऑगस्ट 1947. संविधान स्वीकारलं गेलं इथे 26 नोव्हेंबर 1949 ला. तर लोकसभा राज्यसभेची पहिली बैठक झाली 13 मे 1952 ला. याच जुन्या संसदेत भाषण देणारे विदेशी नेते होते. आजपर्यंत 41 लोकांनी इथे भाषण दिले. तर संसदेचे संयुक्त अधिवेशन 3 वेळा झाले आहे. जुन्या संसदेत पहिलं सत्र 1952 ला झालं, ज्यावेळेला देशाची लोकसंख्या 38 कोटी होती. शेवटचं सत्र 2023 ला. देशाची लोकसंख्या आज आहे 143 कोटी. एका खासदाराकडे किती लोकांचं प्रतिनिधित्व होतं? ज्यावेळेला पहिली संसदेत अधिवेशन झालं 1952 साली, त्यावेळेला एक खासदार 8 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत होता. आज मात्र तो 26 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. कशी आहे नवीन संसदेची इमारत याची उत्सुकता तुम्हाला लागलेली असेल. आता थेट जाऊयात नव्या संसदेच्या दारात. तिथे ABP नेटवर्कचे प्रतिनिधी आपल्याला दाखवतायत नव्या इमारतीचा फर्स्ट लुक. हम इस वक्त एक लक्ष्मण रेखा पर खड़े हैं. इस लक्ष्मण रेखा की समय सीमा कल यानी कि 19 सितंबर तक समाप्त हो जाएगी, जब पुरानी पार्लियामेंट से नई पार्लियामेंट बिल्डिंग में संसद भवन और संसद सदस्य बैठने लगेंगे. सदन की कार्रवाई शुरू होगी. अंग्रेजों की बनाई हुई ये गुलामी की निशानी थी. मोदी सरकार ने नई संसद भवन का निर्माण कराया. इस नई संसद भवन में 6 द्वार हैं. सबसे पहला जो द्वार है वो गज द्वार है और द्वार के दोनों तरफ बड़े बड़े गज विराजमान है, यानी कि हाथी विराजमान है. शार्दुल द्वार है जिसमें शार्दुल की प्रतिमाएं दोनों तरफ. उसके बाद शार्दुल के बाद गरुण द्वार है जिसमें गरुण दोनों तरफ विराजमान हैं. और फिर हंस द्वार है जिससे हमारी यानी कि मीडिया की एंट्री होगी. और जो ग्राउंड फ्लोर है वो तमाम मंत्रियों के लिए उसमें कमरे बनाए गए हैं. गज द्वार से ही नजदीक लोकसभा और राज्यसभा के बीच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का कमरा है, जहां पर वो अपने दफ्तर का कामकाज संसद भवन की कार्रवाई करने के दौरान करेंगे. संसद की पुरानी बिल्डिंग से नई बिल्डिंग में जाने से पहले ये गिफ्ट्स आई हैं सांसदों के लिए. इन गिफ्ट्स में एक थैला है जिसमें कई सारी चीजें हैं जो कि संसद सदस्यों को दी जाएंगी. आप देख सकते हैं ये एक भारत की संसद स्मारक का सिक्का है. इसमें एक सिक्का है. इसी तरीके से ये है. इसमें यहाँ पर ये बनी हुई है एक, आप देख सकते हैं ये डाक टिकट है, ये दिया जाएगा. और इस तरीके के डाक टिकट के अलावा संसद का जो संसद से संबंधित किताबें हैं वो ये यहाँ पर किताबें हैं. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया की इंग्लिश की प्रति है और इसी तरह एक हिंदी की भी प्रति है. ये आप देख सकते हैं भारत का संविधान. इस तरीके से यहाँ पर भारत के संविधान और उससे संबंधित चीजों की एक गिफ्ट पैक बनाया गया है और ये बैग जो है सांसदों को दिया जाएगा. रविकांत, ABP न्यूज, दिल्ली. विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेच्या 75 वर्षांच्या प्रवासावर चर्चा पार पडली. विशेष अधिवेशनाचे दिवस कमी असले तरी या वेळेचा पुरेपूर वापर करू असं आवाहन करताना यावेळी संसदेच्या नवीन इमारतीमध्ये ऐतिहासिक निर्णय होतील असेही संकेत नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत.
सरकारने अजेंडा स्पष्ट करूनही विरोधी पक्ष काँग्रेसने काही छुपा अजेंडा पुढे आणण्याची भीती व्यक्त केली आहे. त्याच विषयी 0 आवरमध्ये एक प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर महाराष्ट्राने काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. एजे भारतीय ही प्रतिक्रिया आहे. सरप्राईज देतील कारण 2047 विकसित भारत उद्दिष्ट समोर आहे पंतप्रधान मोदींच्या. युट्यूब वरून प्रतिक्रिया आहे गंगाधर हनवटे. 2024 जनता सरप्राईज देईल. युट्यूब वरून दिवाकर पाटील. आता फक्त पोस्ट खाते विकायचे बाकी आहे, ते विकायला काढतील. युट्यूब वरून गणेश यांची प्रतिक्रिया आहे. हादरवणारी अनपेक्षित घोषणा नक्कीच करतील. खूप आधीच प्लॅनिंग झालेलं आहे म्हणून तर अधिवेशन बोलावलंय. फेसबुक वरून बाळासाहेब आंधळे. पूर्ण शेतकरी कोरा करा आश्वासन देऊन. फेसबुक वरून मनीषा जोशी. आतापर्यंत जे आश्चर्याचे धक्के दिले ते काय कमी आहे का. फेसबुक वरूनच श्रीकांत फडतरे. आगामी लोकसभा निवडणूक आणि काही विधानसभा निवडणूक लक्षात घेता लोकाभिमुख निर्णय घेऊन नक्कीच सरप्राईज देतील. फेसबुक वरून अनंत बोरसे. धक्का तंत्रात मोदी माहिर आहेत मात्र लोकशाहीत सबका साथ सबका विश्वास हवा. इंस्टाग्राम वरून सुयोग भंडारी. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करतील आणि पुन्हा सरकार आल्यावर डबल करतील. इंस्टाग्राम वरूनच दिनेश काळे. 1 नेशन 1 इलेक्शन निर्णय होऊ शकतो. या अधिवेशनात खरंच मोदींचं धक्कातंत्र परत एकदा पाहायला मिळणार का. आतापर्यंत मुख्य निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीमध्ये पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांचा समावेश असायचा. मात्र केंद्र सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्ती प्रक्रियेतून भारताच्या सरन्यायाधीशांना हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्याऐवजी या विशेष अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या नव्या विधेयकात सरन्यायाधीशांच्या जागी एका कॅबिनेट मंत्र्याचा समावेश करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. याचे अनेक परिणाम आहेत ज्याची चर्चा आपण एकदा नक्की काय होणार ते स्पष्ट झाल्यावर करूयात. मात्र आता वेळ झाली आहे महाराष्ट्राचा कौल पाहण्याची आणि त्यासाठी आपण जाऊयात आपल्या पोल सेंटरला. युट्यूबवर आपल्या प्रश्नाला आज एकूण 20,000 मतं होती. आपला प्रश्न होता 5 दिवसांच्या संसदेच्या विशेष सत्रात मोदी काही सरप्राईज देतील का. 56% लोकांना वाटतंय सरप्राईज देतील, 44% लोकांना वाटतंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं होती. चौऱ्याहत्तर 74% लोकांना वाटतंय होय, 26% लोकांना वाटतंय कुठलाही सरप्राईज नाही. ट्विटरवर छप्पन 56% लोकांना वाटतंय सरप्राईज मिळणार, 44% वाटतंय नाही. फेसबुकवर फेसबुकवर 50-50% हो आणि नाही, सरप्राईज मिळूही शकतं मिळणारही नाही अशा पद्धतीची ही प्रतिक्रिया आहे. भारत फक्त सर्वात मोठी लोकशाहीच नाही तर लोकशाहीची जननी, मदर ऑफ डेमोक्रेसी आहे. G20 साठी जमलेल्या देशांना भारतानं हे ठासून सांगितलं. भारतातील लोकशाहीच्या किमान 7,000 वर्ष जुन्या इतिहासाची, सिंधू सरस्वती संस्कृतीची, सभ्यतेची आठवण करून देण्यात आली. त्याच समृद्ध परंपरेचा एक महत्वाचा टप्पा जुन्या संसदेने पाहिलाय आणि अमृत काळात तीच उदात्त विश्वाचा विचार करणारी सभ्यता पुढे चालवण्याची जबाबदारी नव्या संसदेकडे असेल. राजकारणी येतात जातात, पक्ष येतात जातात, सत्ता येते जाते, पण देश आणि देशाचं हित महत्वाचं आहे. काही समृद्ध परंपरा महत्वाच्या आहेत याचा विसर आपल्या लोकप्रतिनिधींना ही नवीन वास्तू पडू देणार नाही.
अशी अपेक्षा करूयात। साऱ्या जगात आणि आसपास लोकशाहीची पडझड होत असताना भारताने 75 वर्ष संसदीय लोकशाहीची तेजस्वी दीपमाळ तेवती ठेवली आहे। हे यश वाखाणण्याजोगं आहे। हे यश तुमचं आमचं सर्वांचं आहे। संसद भवनाची ही नवी इमारत इतिहास आणि भविष्य या दोघांमधला दुवा ठरू शकते। ही नवी वास्तू केवळ एक इमारत नव्हे तर 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतिबिंब आहे असं पंतप्रधान म्हणतात ते त्यामुळेच। महासत्ता बनण्याच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या भारताकडे संपूर्ण जग एका अपेक्षेने आणि उमेदीच्या दृष्टिकोनातून पाहतोय। अभिमान वाटावा अशा या भारतीय लोकशाहीचे नवे मंदिर म्हणजे नवे संसद भवन असा व्यापक विचार विरोधकांनी करून यात पक्षीय राजकारण आणायला नको एवढीच आशा बाळगूया। महाराष्ट्रातील घराघरांमध्ये आता गणपतीच्या आगमनाची आणि उद्याच्या पूजेची तयारी सुरू असेल। नेते मंडळींच्याही घरी अशीच तयारी असेल। याच आनंदाच्या उत्साहात महाराष्ट्रात मात्र आरक्षणांच्या मागण्यावरून पेटलेली आंदोलनही सुरू आहेत। 29 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर असे 17 दिवस मनोज जरांगेंनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचं उपोषण संपलं, मात्र त्यांच्या मागणीमुळे महाराष्ट्रातले ओबीसी चांगलेच संतापले। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळेल अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। त्यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी उपोषण स्थळी जाऊन अनेक आश्वासने दिली। हे सगळं रिवाइंड करून सांगत आहे, कारण याच घटनेनंतर नागपूर, सोलापूर, पंढरपूर, पिंपरी, परभणी, अहमदनगर, तुळजापूर, सांगली, अमरावती अशा अनेक शहरांमध्ये आज दिवसभरात ओबीसी धनगर समाजातील संघटनांनी मोर्चे काढले। याच मोर्चांमधून सरकारलाही घेरण्याचा प्रयत्न झाला। नागपुरातील मोर्चात तर सर्वपक्षीय नेते, माजी मंत्री सहभागी झाले। ज्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मंचावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले होते, त्याच महासंघानं आज नागपुरात मोर्चा आयोजित केला। तिथं काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपचे आमदार सहभागी होते। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, भाजपचे ओबीसी नेते व माजी मंत्री परिणय फुके, आशिष देशमुख, समीर मेघे, सुधाकर कोहळे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल देशमुख अशी बरीच मंडळी तिथे उपस्थित होती। जोपर्यंत मराठा आरक्षणाच्या समितीत कुणबी समाजातील प्रतिनिधीला स्थान नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहतील असा इशाराही ओबीसींनी दिला। राज्यात निघालेल्या याच मोर्चांवर होता आमचा आजचा दुसरा प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला। आजचा आमचा प्रश्न होता, मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनानंतर सरकारनं इतर समाजांची नाराजी ओढून घेतलीये का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। महाराष्ट्राचा कौल जाणून घ्यायचा आहे, पण हा प्रश्न उपस्थित का होतोय तर त्यासाठी आज घडलेल्या काही घडामोडी आणि गेल्या 15 दिवसांमधील घटना कारणीभूत ठरल्यात। त्याही सविस्तर समजून घेऊयात। लाठी हल्ल्यानंतर जालन्यातील जरांगेंच्या उपोषणाला राज्यव्यापी पाठिंबा मिळू लागला, मात्र त्यांच्या मागणीवरून अनेक समाज दुखावले गेले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओबीसी समाजानं जरांगेच्या मागणीला विरोध केला आणि मुंबईसह नागपुरात आंदोलन सुरू केले। स्वतःच्या आरक्षणाला धक्का लावून जर मराठ्यांना आरक्षण देणार असाल तर ते मान्य नाही ही भूमिका घेऊन सर्वच ओबीसी नेते मैदानात उतरले। राष्ट्रीय ओबीसी महासंघानं आक्रमक भूमिका घेत साखळी उपोषणाची घोषणा केली। त्यांच्या आंदोलनात विदर्भासह राज्यातील सगळ्याच ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिला। पक्ष, विचारधारा बाजूला ठेवत अनेक राजकीय नेते ओबीसी महासंघाच्या मंचावर पोहोचले। 16 सप्टेंबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्याच मंचावर पोहोचले। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी त्यांनी घोषणा केली। खरं तर मनोज जरांगेंचं आंदोलन जितके दिवस सुरू राहिलं तितके दिवस आंदोलन करत राहणार अशी घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघानं केली होती। 14 सप्टेंबरला मनोज जरांगेंचं आंदोलन संपलं,
मात्र ओबीसी महासंघानं आपलं आंदोलन सुरूच ठेवलं. आज त्याच महासंघानं नागपूरच्या संविधान चौकातून धडक मोर्चा काढला. त्यातही सर्वपक्षीय नेते होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा संपला. त्यावेळी ओबीसी महासंघानं सरकारला एक इशारा दिला. तो काय आहे ते पाहूया. आमची तीच मागणी आहे की तुम्ही आम्हाला तिथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि प्रशासकीय अधिकारी, कारण आमच्या बाकीच्या ज्या इतर मागण्या आहेत ते त्यांनी कबूल केलं परवा की आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं काहीतरी कुठेतरी चुका होतात आणि त्यामुळे समाजामध्ये संघर्ष निर्माण होतो. म्हणून प्रशासकीय अधिकारी तिथे असणं आवश्यक आहे. ज्या काही आमच्या संविधानिक मागण्या आहेत त्या संविधानिक मागण्या त्यांनी दुरुस्त कराव्या, तसे आम्हाला लेखी आश्वासन द्यावे, तरच या आंदोलनाविषयी काहीतरी विचार केला जाईल. आता ते केव्हा आम्हाला बोलावते, ज्या दिवशी बोलवतील त्या दिवशी आम्ही जायला तयार आहोत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत कोणाचा विरोध नाही, पण हे मराठा समाजाला आरक्षण देत असताना कोणत्याही पद्धतीनं ओबीसी समाजाच्या आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये ही सर्वात मोठी मागणी आमच्या ओबीसी समाजाची आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते कुणबी समाजाचं आरक्षणातून सरसकट देऊ नये ही सुद्धा अतिशय महत्वाची मागणी आमची आहे. जरांगे पाटलांना मी त्या निमित्ताने एक म्हणतो की आपण आमच्याशी जास्ती खाजवू नका, कुणबी समाजाशी ओबीसी समाजाशी खाजवू नका, कारण की सरसकट कुणबी समाजामध्ये मराठ्यांचा सहभाग कधी होऊ शकत नाही. ते संविधानिक नाही, ते न्यायाला धरून नाही, त्याची मागणी आपण करू नका, आमच्याशी खाजवू नका. ओबीसींच्या याच मोर्चांमध्ये कुणबी आणि तेली समाजातील संघटनांचाही समावेश होता. तर मुंबईत वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघाला. त्यांनी हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याचा विरोध केला. ते प्रकाश शेंडगे आपल्यासोबत अवघ्या काही मिनिटांमध्ये जोडले जाणार आहे. त्यांच्याकडून ओबीसींच्या आंदोलनाची पुढची दिशा समजून घ्यायची आहेच. पण आज फक्त नागपुरातच नाही तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये ओबीसी समाजानं आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सरकारवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे. बरं, हे झालं फक्त ओबीसी समाजांच्या आंदोलनांविषयी. जेव्हा मनोज जरांगेंनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं त्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वी म्हणजे 3 सप्टेंबरला अहमदनगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये धनगर समाजातील यशवंत सेनेनं उपोषण सुरू केलं. धनगर आरक्षणाचा वटहुकूम काढावा ही मागणी करत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळी चौंडीमध्ये उपोषणाला सुरुवात झाली. आज त्यांच्या उपोषणाचा 13वा दिवस आहे. कालच उपोषण सुरू झालेल्या चौंडीमध्ये मंत्री गिरीश महाजन पोहोचले होते. जरांगेच्या उपोषणावेळी महाजन यांची महत्वाची भूमिका आपण बघितली. म्हणूनच की काय पुन्हा एकदा गिरीश महाजन यांच्यावर विशेष जबाबदारी दिली आहे. खरं तर धनगर समाजाला सध्या एनटी म्हणजे भटके विमुक्त प्रवर्गातून 3.5% आरक्षण आहे. मात्र एनटी प्रवर्गातून दिलेल्या आरक्षणात 17 जाती समाविष्ट केल्या म्हणून तिथं फार लाभ मिळत नाही. म्हणून योग्य लाभासाठी त्यांना एसटी म्हणजे अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावे अशी धनगर समाजाची मागणी आहे. आज घडीला चौंडीमध्ये सुरू असलेल्या उपोषणाला राज्यातून प्रतिसाद मिळतोय. कारण आज महाराष्ट्रातील परभणी, लातूर, पंढरपूर, अमरावती, जामखेड, पिंपरीमध्ये धनगर समाजाच्या वतीनं मोर्चांचं आयोजन केलं. पंढरपुरात धनगर आरक्षण कृती समितीनं बैठक आयोजित केली. त्याच बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. 24 ते 27 सप्टेंबर राज्यात अनेक महामार्गांवर रास्ता रोको केला जाईल. तर समितीनं 29 सप्टेंबरला राज्यात शेळ्या मेंढ्यांसह विराट मोर्चाचं आयोजनही केलं. तर परभणी, तुळजापूरसह इतर ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.
पंढरपूर तालुक्यातील व शहरातील हजारो धनगर समाज बांधव त्याचबरोबर आमच्या शेळ्या मेंढ्या सोबत घेऊन आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्यापासून ते पंढरपूर तहसील कार्यालय इथपर्यंत आम्ही माणसं सर्वजण समाज बांधव आणि शेळ्या मेंढ्यांचा मोर्चा घेऊन त्या ठिकाणी सरकारला विनंती करणार आहोत की आमच्या प्रश्नावरती आपण गांभीर्यानं दखल घेतली गेली पाहिजे आणि जर प्रशासनानं या सरकारनं आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही तर तिथून पुढच्या काळामध्ये आमचा समाज बांधव उग्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि त्याचबरोबर उपोषणाचा निर्णय सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाहीर करू। आज हा धनगर समाज रानावनात राहणारा ह्यांच्यावर इथल्या प्रशासकीय व्यवस्थेनं इथल्या सर्व राजकीय पक्षांनी अन्याय केलेला आहे। आमचं मत एवढंच आहे की धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची जी अंमलबजावणीचा विषय तो तात्काळ मार्गी लागणार होता। आमची मूळ मागणी एसटी आरक्षणाची आणि एसटी आरक्षणाची जी मागणी आहे त्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय महाराष्ट्राला धनगर समाज आता थांबणार नाही एवढं जालन्यातील आंदोलनाची धग कमी होण्याआधीच राज्यातली किमान 10 महत्वाच्या शहरांमध्ये वेगवेगळ्या संघटनांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरलाय। इतकंच नाही तर राज्यव्यापी आंदोलनाचीही तयारी केली आहे। मनोज जरांगेंच्या प्रकरणात आम्ही 0 आवरमध्ये महाराष्ट्राच्याच एकूण भूमिकेवर कडक शब्दात भाष्य करत ही परिस्थिती योग्यरित्या हाताळली नाही तर महाराष्ट्रात असंच काहीचं चित्र निर्माण होईल ही भीती व्यक्त केली होती आणि आज जवळपास असंच दिसतंय। ताब्यात घेतल्या जाणे म्हणून आमचा आजचा प्रश्न ठरतो महत्वाचा आहे। त्यावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण जाऊयात मीडिया सेंटरला। यूट्यूबवर ही प्रतिक्रिया आहे अनिकेत फटाले यांची। आपला आजचा प्रश्न होता, मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनानंतर सरकारने इतर समाजांची नाराजी ओढवून घेतली आहे का? अनिकेत म्हणतात, एकंदरीत मराठा समाजाला आरक्षण द्यायला सगळ्यांच्या पोटात दुखत आहे। यूट्यूबवरूनच आदर्श भोसले, मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी होते तेव्हा बाकी समाजातील लोक विरोध करत असतील तर सगळ्यांचेच आरक्षण काढून घ्यावे। डॉक्टर संदीप कोलते, भारत माझा देश आहे पण सारे भारतीय माझे बांधव नाहीत। यूट्यूबवरून स्वप्नील खराडे, म्हणजे बाकीचे समाज मराठा समाज विरोधात आहे असे होते का? यूट्यूबवरून सुनील देशपांडे, सर्वांची आरक्षणे काढून घ्या, सर्व जाती जमातीतील फक्त गरिबांना आरक्षण द्या। फेसबुकवरून मयूर चव्हाण, आश्वासनाचा अर्थच पूर्ण न होणे असा झाला आहे। इंस्टाग्रामवरून गजानन बोरकर, ओबीसी समाजाची नाराजी भाजपला परवडणारी नसल्यामुळे ते मराठा समाजाला तकलादू आरक्षण देऊन मोकळे होणार। पोलचा निकाल आपल्याला पाहायचा आहे, मात्र त्याआधी महाराष्ट्रातल्या मनातले प्रश्न आणि प्रतिक्रियांवर आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे। त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा। प्रकाशजी नमस्कार, 0 आवरमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलनं बघितली, ही आंदोलनं कुठं नेणार महाराष्ट्राला? नाही, असं आहे की ही जी आंदोलनं जी आहेत ही वास्तविक पाहता सुरू कशामुळे झाली, कुणी केली आणि कशामुळे सुरू झाली हा महत्त्वाचा प्रश्न आहे। या महाराष्ट्रामध्ये अशी आंदोलनं यापूर्वी कधी झालेली नाही आहेत, पण ज्यावेळी मराठा समाज पहिल्यांदा आपल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरती 58 मोर्चे, लाखांचे मोर्चे त्यांनी काढले, कोपर्डीच्या बलात्काराच्या नंतर हे सगळं सुरू झालं सगळा विषय आणि कोपर्डीमध्ये हा मुद्दा जो आरक्षणापर्यंत गेला, पण त्या 58 मोर्चे जे अतिशय शिस्तबद्ध मोर्चे मराठा समाजाने काढले की या महाराष्ट्रामध्ये गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे। काळाच्या ओघामध्ये त्याच्यावर अन्याय झालेला आहे, श्रीमंत आणि गरिबाची दरी वाढत चाललेली आहे आणि म्हणून त्यांनाही आरक्षण दिलं गेलं पाहिजे अशी मागणी पुढे आली। पण ती मागणी जी आहे ती मागणी येताना अशी पुढे आली की आम्हाला आरक्षण द्या, पण आम्हाला कुठल्याही गरीब समाजाचं किंवा इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण आम्हाला काढून घ्यायचं नाही। आम्हाला 50% वरती, आम्ही ओपन कॅटेगरीमध्ये आहोत, आम्हाला 50% वरती स्पेशल कॅटेगरी करा आणि त्यात आम्हाला आरक्षण द्या, ही त्यांची मूळ भूमिका होती। त्याला आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला। अगदी त्यांच्या मोर्चामध्ये मी पण जाऊन भाषण केले की गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून। पण ज्यावेळी सुप्रीम कोर्टाचा ज्यावेळी हे निर्णय झाला
की त्यानंतर मात्र मराठा समाजाच्या संघटनांची भूमिका बदलली आणि मग त्यांनी चालू केली की नाही, एकंदरीत आता आम्हाला प्रकाशजी आता असं OBC दिसतंय की महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांच्या आमने सामने कुठंतरी उभा आहे आणि तिथं एक त्रिकोण आहे. आमने सामने जरी नसला तरी एक तिसरी मागणी धनगर समाजाची सुद्धा आहे. तर हे जे आमने सामने आज उभे झाले आहेत त्याबद्दल काय सांगाल? नाही, धनगर समाजाची मागणी ही वेगळी मागणी आहे. धनगर समाज काय म्हणतोय की आम्ही पूर्वापार आम्ही आदिवासी आहोत, आम्ही जंगलवासी आहोत आणि ब्रिटिशांच्या काळापासून त्यांना एसटीचं आरक्षण होतं आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर कालेल कमिशनने सुद्धा त्याला मागासवर्गीय डिक्लेअर केलं. फक्त जी यादी सरकारची आली त्याच्यामध्ये ते धनगरच्या ऐवजी धनगर ड झाल्यामुळं अख्खी जमात उद्ध्वस्त झालेली आहे आणि त्यामुळे धनगर समाज म्हणते की आमची अंमलबजावणी करा. धनगर समाज हा महाराष्ट्रात कुठेच नाही आहे, कुठल्याच राज्यात नाही आहे. युपी, बिहार, झारखंड सगळ्यांनी नाही म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही एसटी मध्ये आहोत, तुम्ही आम्हाला एसटीची अंमलबजावणी चालू करा. आणि अशी सरकारने सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा 12 आंदोलन सांगितले की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही देऊ, आमचा अभ्यास पूर्ण झालेला आहे. पण एवढ्या शेकडो कॅबिनेट गेल्या तर ते मागणी काही त्यांची पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर त्याने सांगितलं की जे एसटीला तेच आम्ही धनगर समाजाला देऊ, तेही दिलं नाही. इथे नागपूरला ओबीसी महासंघानं एक ओबीसी महासंघाची जे आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे त्यांनी एक असं म्हटलेलं आहे की जर आम्हाला मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जी समिती गठीत करण्यात आली आहे त्या समितीमध्ये जर नेमलं तर आम्ही उद्या आमचं आंदोलन वापस घेऊ. तुमच्या आंदोलनाला सुद्धा हे मान्य आहे का? नाही, कसं आहे की मूळ मागणी ओबीसीची काय आहे की आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये. नुसतं टक्केवारीमध्ये नाही तर कॅटेगरीमध्ये सुद्धा आम्हाला कुणाला येऊ द्यायचं नाही. कारण हा ओबीसी म्हणजे हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे. ह्याच्यामध्ये एससीबीसी म्हणजे हे येत नाहीये. मराठा समाज हा एज्युकेशनली सोशली बॅकवर्ड नाही आहे. अगदी सुप्रीम कोर्टाने सुद्धा जी काही निरीक्षणे केली आहेत त्यामध्ये मराठा समाज हा सामाजिक दृष्ट्या मागासला नाही असं निरीक्षण त्यांनी नेमलेलं आहे. माझा तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न होता प्रकाशजी की जर समितीवर एखाद्या ओबीसी नेत्याला नेमलं तर आंदोलन थांबणार आहे का? समित्या आता ही जे समित्या नेमलेल्या आहेत आपण जर पाहिलं की ह्या सगळ्या मेजॉरिटीमध्ये सगळे मराठा समाजाचे आहेत. तुम्ही बघितलं योगायोग असा आहे की हायकोर्टमध्ये जे मराठा बिल जे पास झालं त्याचे योगायोगानं त्यांचे जज सुद्धा मराठा, त्यानंतर गायकवाड कमिशन नेमलं ते मराठा, मसे कमिशन नेमलं ते मराठा, भोसले कमिटी नेमली त्यांचे अध्यक्ष मराठा, त्यानंतर आता शिंदे कमिटी नेमली त्यांचे अध्यक्ष मराठा. आता त्या सगळ्या मेजॉरिटीमध्ये एखादा ओबीसी आपण गेला तिथे काय समजलं त्याने काय फरक पडणार आहे? वास्तविकता सरकारनेच भूमिका घेतली पाहिजे की आम्ही सरसकट जे आहे आंदोलन आता तुम्ही असंच पुढे सुरू ठेवणार का असं समजायचं का? नाही, आंदोलन असंच पुढे राहणार का? हो नक्कीच. आमचं आरक्षण हे ओबीसीच्या आरक्षण हे असं चालू राहणार आहे कारण इकडे जरांगे पाटलाचं आंदोलन सुद्धा सुरू आहे. 1 महिना त्या 1 महिन्यानंतर ते पुन्हा आणि सरकारचा इशारा दिलेला आहे. म्हणून आमचं आंदोलन जे आहे ते आमचं आंदोलन हे चालूच राहणार आहे. धनगर समाजाचं आंदोलन चालू राहणार आहे, ओबीसीचं आंदोलन चालू राहणार आहे. जातीने जनगणनेचा महत्वाचा प्रश्न जो आहे तो विधानसभेमध्ये त्यांनी हे केलेला आहे, त्यांनी एक मुखाने ठराव पारित केलेला आहे. नक्कीच धन्यवाद प्रकाशजी, तुम्ही एबीपी माझाशी बोलल्याबद्दल. अत्यंत महत्वाची माहिती ओबीसी आंदोलनाबद्दल आपण आमच्या बरोबर शेअर केली. खरं तर आपल्याला महाराष्ट्राचा कौल काय आहे आजच्या प्रश्नावर तो बघायचा आहे. आजचा आपला प्रश्न होता मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनानंतर सरकारने इतर समाजांची नाराजी ओढवून घेतलीये का? एकूण 30,000 मतं युट्यूबवर आणि 80% लोकांना वाटतंय होय, फक्त 20% लोकांना वाटतंय नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं, 65% लोकांना वाटतंय होय, 35% लोकांना वाटतंय नाही. ट्विटरवर 70% लोकांना वाटतंय की होय, इतर समाजांची नाराजी सरकारनं ओढवून घेतली आहे, 30%ना वाटतं नाही. फेसबुकवर बघूया कौल.
54% लोकांना वाटतंय नाही, फक्त 46% लोकांना वाटतंय होय. 10पेक्षा जास्त शहरांमध्ये मोर्चांनी आणि आंदोलनांनी आठवड्याची सुरुवात झाली आहे. खरं तर मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण खुद्द मुख्यमंत्री पोहोचेपर्यंत मागे घेण्यासाठी 17 दिवस लागले. त्यावेळीच अशा तीव्र पडसादांची भीती होती. समितीची घोषणा केली, त्याचबरोबर कोर्टात टिकेल असं आरक्षण देऊ अशी घोषणाही केली. मात्र त्यामुळे ओबीसी आणि धनगर समाज नाराज झाला. मराठा आरक्षणाच्या समितीत जोपर्यंत कुणबी समाजातील प्रतिनिधीला स्थान नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहतील असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय. मात्र तो इशाराही सर्वांना मान्य नाहीये. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या नादात नवा गुंता तर वाढला नाही ना, असा प्रश्न महाराष्ट्रात सरकारच्या मनात असेल. कारण एक आंदोलन संपण्याच्या आतच राज्याच्या 10 मोठ्या शहरांमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत आणि तीच आंदोलनं तीव्र होण्याआधी नियंत्रणात आणण्याचं आव्हान शिंदेंसमोर असणार आहे. त्यातच त्यांचा कस लागणार आहे हेही खरं. आणि हीच असेल विधानसभेआधीची शिंदे सरकारची महापरीक्षा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. तुर्तास आजच्या भागात इथंच थांबूयात. ब्रेक नंतर बातम्या ऑन द स्पॉट.